नक्षत्रांचं लेणे घेऊन आली दिवाळी अमुच्या घरी. दिवाळी म्हटल्यानंतर पणती असतेच, कारण हा दिवाळीचा एक अविभाज्य भाग. मंद प्रकाश आणि तेवढाच तेजस्वीपणा म्हणजे पणतीचं हे औचित्य, दिवाळीकरता खास. आणि पणतीच्या बाजूला असते घरादारासमोर काढलेली सुंदर अशी रांगोळी, फुलापानांचा नक्षीकाम केलेली, शुभचिन्हांनी सादर केलेली अशी रांगोळी. रांगोळी म्हणजे आपली परंपरा, संस्कृती. लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिच्या स्वागतार्थ रांगोळी काढली जाते. जणू काही आपली संस्कृती तिच्यासमोर आपण रेखाटतो आणि तिला म्हणतो, हे देवी, आमच्या घरावरती कृपाप्रसाद ठेव, आत ये. पूर्वीच्या काळामध्ये रांगोळी पिठांचा वापर करून काढली पाहिजे. उद्देश असा होता की जेव्हा तांदळाचं, डाळींचं पीठ वेगळ्या रंगासारखं वापरलं जातं आणि नंतर किडामुंगी येऊन ते पिठाचे कण खातात, तेव्हा काय होतं, एका जीवाला जीवदान मिळतं, अन्न मिळतं. आणि हा त्याचा मागचा उद्देश. फुलांनी काढलेली रांगोळी अजूनही प्रचलित आहे, कारण त्याचा निर्माल्याकरता उपयोग होतो. म्हणजे रांगोळीची संकल्पना ही शेवटी एका वेगळ्या जीवाकरता, जगण्याकरता देखील आहे. दिवाळीचा उद्देश हाच आहे, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. प्रत्येक जीवाकरता आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि तेही रांगोळीच्या रूपामध्ये देखील आपण येऊ शकतो. चला तर मग आता आपण बघतोय ती रांगोळी आमच्या घरचीच आहे, माझ्या धर्मपत्नीने काढलेली, नंदा विनय पोद्दार, विलेपार्ले येथे. तेव्हा आपणही आपल्या दारासमोर रांगोळ्या काढा आणि दिवाळीचा आनंद लुटा. सर्वांना दिवाळीच्या गोड आणि रंगीत अशा रंगमय शुभेच्छा. द विनिंग टॉक्समधून विनय पोद्दार. नमस्कार.